मैफिल कुटुंबीय दिल्ली या व्हॉट्सअप समूहातर्फे मी आपल्या सर्वांचं प्रज्ञा लळींकर स्वागत करते. नमस्कार मंडळी. हा एक मैफिल कुटुंबीय समूह हा एक असा समूह आहे, आगळा वेगळा आहे. याचं कारण असं आहे की सोशल मीडियावर आज धुमाकूळ चाललेला आहे. अनेक मेसेजेस येत असतात, कोणीतरी फॉरवर्ड करतं. आणखीन असं म्हणलं जातं की तत्वज्ञान झोडलं जातं. आणखीन लेखक आणि कविता आणि याला सगळ्याला उधाण आलेलं आहे, पूर आलेला आहे. आणि अशा या स्थितीमध्ये आपला हा जो मैफिल कुटुंबीय दिल्लीचा हा जो समूह आहे, हा मात्र धुतल्या तांदूळासारखा स्वच्छ आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. का? तर या समूहाचे जे नियम आहेत, हे नियम या समूहातील सदस्य अतिशय काटेकोरपणे आणि स्वेच्छेने पाळत असतात. त्यासाठी त्यांच्यावर कोणतीही जबरदस्ती करावी लागत नाही आणि त्यामुळेच ह्या समूहाचा एक दर्जा, विशिष्ट दर्जा हा टिकून आहे. आणि त्याचबरोबर या समूहामध्ये जे कोणी सदस्य आहेत, या सदस्यांचा जो दर्जा आहे तोही उंचावायला या समूहामुळे मदत झालेली आहे. आणि अशा या समूहामुळेच अनेकांना चांगलं व्यासपीठ लाभलेलं आहे बोलायला, लिहायला आणि त्याला प्रतिसादही तितकाच उत्तम मिळत असतो. तर या समूहाने याचमुळे अनेक विविध असे कार्यक्रम, उपक्रम राबवलेले आहेत. त्याच्यामध्ये दिवाळी अंक निघणं आणि एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपचा दिवाळी अंक निघणं किंवा वसंतोत्सव असा अंक निघणं हे अतिशय अभिमानास्पद आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या गप्पा, मैफिल गप्पा आपण मारतो. विविध कार्यक्रम, माहितीपर कार्यक्रम, एक पर्यावरणावर मध्ये एक कार्यक्रम घेतलेला होता. त्याचप्रमाणे एक उद्योजक आहेत मिलिंद जागीरदार, तर त्यांची सुद्धा आपण उत्तम प्रकारे मुलाखत घेतली होती, की त्यामुळे त्यांच्या त्या मुलाखतीतनं इतर जे व्यावसायिक आहेत त्यांना सुद्धा त्यातनं प्रेरणा मिळते किंवा येस, आय एम ऑन राईट ट्रॅक ही जी भावना आहे, ही भावना सुद्धा दृढ व्हायला मदत होते. तर असा हा आपला मैफिल समूह आहे. आणि या मैफिल समूहातर्फे आज आपण एक वेगळा कार्यक्रम तुमच्या समोर सादर करत आहोत. तो आहे मैफिल गप्पा. आणि या मैफिल गप्पामध्ये आपण भेटणार आहोत आपल्या सगळ्यांचा लाडका ऋतुराज आणि त्यांची आत्ताच 12वी झालेली मुलगी चिऊ, जिला आपण चिऊ म्हणतो. पण तिला आता चिऊ म्हणणं आवडणार आहे की नाही काय माहिती, कारण ती आता कॉलेज झालेली आहे. त्यामुळे जान्हवी. तर या दोघांचंही मी मनापासून या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. आणि त्याचबरोबर हा कार्यक्रम जे कोणी बघत आहेत त्या सगळ्या रसिकांचं आणि ज्यांना उत्सुकतेने जे आलेले आहेत या कार्यक्रमाविषयी ऐकण्यासाठी, त्या सगळ्यांचं मी स्वागत करते. आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी आपले जे आजचे गेस्ट आहेत ऋतुराज आणि जान्हवी यांची थोडक्यात ओळख करून देते. ऋतुराजची आपल्याला ओळख आहेच आहे, पण तरी सुद्धा एक त्याचा बायोडाटा, आपल्याला तो काय काय करतो हे आपल्याला माहिती नाहीये. तो कविता करतो, प्रतिक्रिया उत्तम देतो, हे सगळं माहिती आहे. पण या व्यतिरिक्त त्याचं प्रोफेशनल आणि त्याचा यशस्वीतेचा ग्राफ काय आहे तो आपण समजून घेऊयात. मी थोडक्यात त्याची ओळख आपल्या समोर करून देते. ऋतुराज हा इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन या अभियांत्रिकी शाखेतून पदवीधर आहे. कॉम्प्युटर नेटवर्किंग आणि नेटवर्क सिक्युरिटी या विषयांमध्ये पदव्युत्तर प्रावीण्य त्यांनी घेतलेलं आहे. गेली 16 वर्षे भारतात आणि भारताबाहेर इनोव्हा क्रिएशन्स या नावाने सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि IT बिझनेस कन्सल्टीचा व्यवसाय तो करत आहे. आजपर्यंत 350हून अधिक सॉफ्टवेअर सोल्युशन्स 11 देशातल्या विविध क्लायंट्सना त्यांनी एक्सपोर्ट केली आहेत. यातलं खरं तर आपल्याला काही कळत नाहीये. त्यांनीच वाटल्यास नंतर हा वेगळा कार्यक्रम घेऊयात आपण, की त्यांनी हे काय काय केलं तर त्यांनी समजून सांगावं. वयाच्या 14व्या वर्षापासून सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करतो आहे. 16व्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावरील ग्लोबल सॉफ्टवेअर प्रोग्रामिंगच्या खुल्या स्पर्धेत सर्वात लहान वयाचा स्पर्धक आणि उपविजेता तो ठरलेला आहे. इंजिनिअरिंगचं शिक्षण सुरू असतानाच कॉम्प्युटर प्रोटोकॉल संदर्भात रिसर्च पेपर त्यांनी प्रसिद्ध केला. ओपन सोर्स सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्मवर एका प्रोजेक्टला आंतरराष्ट्रीय ऑल टाइम हॉल ऑफ फेमचा मान त्याला मिळालेला आहे. स्पेशलाइज्ड इन सायबर सिक्युरिटी
आणि सर्टिफाईड सायबर सिक्युरिटी कन्सल्टंट म्हणून तो काम करत असतो. शालेय मुलांसाठी आकाश निरीक्षणाचाही तो कार्यक्रम करतो. टेक्नॉलॉजी विषयांवर मराठीत लेखन आणि व्याख्याने तो देत असतो. मराठीतून ललित काव्यलेखन करतो. भारतीय वेद, उपनिषदे, पौराणिक कथा, साहित्याचा अभ्यास आणि त्याची आजच्या जीवनमूल्यांशी सांगड घालणारे मराठी आणि इंग्लिश मधून तो लेखन करत असतो. 2013 पासून रवांडा, युगांडा देशामध्ये कार्यरत असलेल्या NGOशी तो संलग्न आहे. तेथील अनाथ मुलं, परित्यक्ता, विधवा, बलात्कार पीडित स्त्रियांसाठी कार्य. सध्या तिथे होप व्हिलेज या होम स्कूलिंगच्या संकल्पनेवर आधारित शिक्षण संकल्पनेची अंमलबजावणी तो करत आहे. या व्यतिरिक्त हॉबिस्ट, म्युझिक कंपोजर आणि म्युझिक स्टुडिओ रेकॉर्डिस्ट असे त्याचे बहुआयामी असं व्यक्तिमत्व आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. थँक्यू. त्याचबरोबर त्याची लाडकी लेक जान्हवी हिचीही मी थोडक्यात ओळख करून देते. आपल्याला तिची ओळख पुढच्या तिच्याशी बोलताना जी आहे ती होईलच, पण तिने अगदी हौसेनी जे तिची ओळख म्हणून मला आवडलं हे की इतक्या लहान वयात हा कॉन्फिडन्स आणि स्वतःची ओळख सांगणं आणि देणं हे इतकं अभिमानास्पद तिला वाटावं. मी तिच्या शब्दांमध्ये तिची ही ओळख वाचून दाखवते. जान्हवीज इंट्रोडक्शन. होम स्कूल टिल 10th. After that, joined St. Xavier's College, Mumbai with economics, maths, group arts, literature आणि art enthusiast. Has written poems and short stories. Started learning sitar this year. Yes. She was a junior RJ. After years of homeschooling, when I, Janhavi, joined college, I showed program in diverse activities organized by college, represented my college at India Bulls, has worked on college magazine and has enjoyed a variety of Bombay sandwiches. Shifting to college from homeschooling was a first hands-on experience to adulting, and luckily I survived. I love exploring ancient Indian sites, different flavors of our cultures, foods, and if time permits, naps too. After trying 3 difficult ways of learning, homeschooling, classroom learning, and online learning, I have different fun-filled experience about all of them. असा अतिशय सुंदर शब्दांमध्ये थँक्यू जान्हवीने आपला परिचय करून दिलेला आहे. मला वाटतं आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सुरुवातीचाच पहिलाच प्रश्न मी ऋतुराजला विचारते. सगळ्यांच्या मनामध्ये हा नक्कीच प्रश्न असणार की होम स्कूलिंग म्हणजे नेमकं काय, ही काय संकल्पना आहे. समर्थ रामदासांच्या दासबोध सुरू करतानाच्या फार छान ओळी आहेत. ते म्हणतात, ग्रंथा नाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथ बोलला विषद भक्ती मार्ग. म्हणजे त्यांनी पहिल्या एकाच याच्यामध्ये त्या ग्रंथाचं नाव, उद्देश आणि हे सगळं क्लिअर केलेलं आहे की पुढे ज्यांना वाचायचंय त्यांना क्लिअरिटी येईल की आपल्याला काय वाचायचंय. तर तसं मी ऋतुराजला विचारते की ही नेमकी संकल्पना काय आहे, ही आपल्या दर्शकांना जर तू सांगितलीस तर छान त्याचं क्लिअरिटी येईल. जरूर जरूर. खरं तर या प्रश्नाच्या सुरुवातीला समर्थांचं तू नाव घेतलंयस आणि त्यांच्या नावाने हा आपण ह्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो. होमस्कूलिंग म्हणजे काय किंवा होमस्कूलिंगचा नेमका संकल्पना काय आहे. होमस्कूलिंगची जी संकल्पना आहे तशी थोडी विस्तृत कल्पना आहे आणि आपण आता या कार्यक्रमाच्या मधून ह्या होमस्कूलिंगच्या संकल्पनेला समजून घेत जाऊया. पण एका शब्दात किंवा अगदी थोडक्यात जर मला सांगायचं असेल तर मी म्हणेन होमस्कूलिंग म्हणजे स्वयंशिक्षण. आता स्वयं शिक्षण याच्यामध्ये जे 2 शब्द आलेले आहेत, एक आहे स्वयं आणि दुसरा आहे शिक्षण. तर स्वयं शिक्षण म्हणजे काय, याच्यातला जो स्वयं हा जो शब्द आहे हा आहे स्वयंस्फूर्तीमधून आलेला. शिक्षण हा जो शब्द आहे, आता इथेच
होमस्कूलिंग आणि रेग्युलर स्कूलिंग म्हणजे आपलं जे नेहमीची शाळा पद्धत आहे त्याच्यामध्ये थोडासा फरक होतो. शिक्षण ही गोष्ट होमस्कूलिंगमध्ये पर्टिक्युलरली आम्ही जान्हवीचं होमस्कूलिंग करत असताना त्याची जी व्याख्या केली होती, ती काय शिकायचं यापेक्षाही कसं शिकायचं याची ती व्याख्या होती. म्हणजे होमस्कूलिंगमध्ये आम्ही जान्हवीला जे शिक्षण देऊ इच्छित होतो किंवा जे देण्याचा आम्ही यथाशक्ती प्रयत्न केला, या कार्यक्रमामधून जान्हवी तुमच्याशी संवाद साधणारच आहे. तर होमस्कूलिंगमधून कसं शिकायचं हे शिकवणं हा त्याच्यामधला एक महत्त्वाचा भाग होता. दुसरा एक होमस्कूलिंगचा जो सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे, जे डिस्टिंग्विशिंग फॅक्टर आपण म्हणू शकतो त्याला, तो म्हणजे जे या कार्यक्रमाचं नाव सुद्धा आहे, की बंधमुक्त शिक्षण. आता बंधमुक्त शिक्षण म्हणजे नेमकं कुठले बंध आपण मुक्त केलेले आहेत? बंधमुक्त शिक्षण म्हणजे या शिक्षणाला कुठली शिस्त नसणं असं अजिबात अपेक्षित नाही. हे शिस्तबद्ध शिक्षण आहे. बंधमुक्त शिक्षण याचा अर्थ आपण त्याला कालबद्धता जी आहे, शाळेमध्ये असताना जी आपल्याला कालबद्धता फॉलो करावी लागते, की एवढे सेमिस्टर आहेत, एवढ्यामध्ये आपल्याला हे एवढं शिक्षण पूर्ण करायचंय किंवा हे करायचंय. हे जे बंध आहे, हा वेळेचा जो बंध आहे, हा आपण होमस्कूलिंगमध्ये शिथिल करतो आणि शिकण्याचा आनंद घेणं, हा होमस्कूलिंग मधला सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आपण ठेवतो. दुसरा एक जो बंध आहे, शिक्षणाच्या संदर्भातला शाळेशी तुलना करतानाचा जो एक दुसरा बंध आहे, तो बंध आहे सिलॅबस. ठीक आहे. आता असं आहे, की दरवर्षी आपल्या मुलांना एक सेट ऑफ सब्जेक्ट्स शिकायचा असतो आणि बघा इथे गंमत कशी आहे, की दरवर्षी त्या सगळ्याच्या सगळ्या विषयांमध्ये म्हणजे 6-7 विषय असतील, त्या प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला समान प्रावीण्य मिळालेलं आहे, असं गृहीत धरून तुम्हाला तुमच्या पुढच्या वर्गामध्ये, तुमच्या पुढच्या इयत्तेमध्ये दाखला दिला जातो. हा जो प्रकार आहे किंवा ही जी संकल्पना आहे शालेय सिस्टमची, ही आपण होमस्कूलिंगमध्ये ठेवलेली नाही. आम्ही आमच्या होमस्कूलिंगमध्ये ही अजिबात ठेवली नव्हती. नाही आता याचा अर्थ आम्ही सिलेबस फॉलो केलाच नाही का किंवा काय होतं? ही एक गंमत आहे. आपण या चर्चेमध्ये आपण पुढे त्या संदर्भामध्ये बोलूच या. पण थोडक्यात अगदी सांगायचं म्हणजे बंधमुक्त याचा अर्थ शिकण्यासाठी ज्या बंधनांचा अडथळा होऊ शकेल किंवा ठरू शकेल, अशी जी सगळी बंधनं आहेत, ती त्या शिकण्याच्या मार्गामधनं वजा करायची, बाजूला करायची आणि शिकण्याचा आनंद घेता यावा. मला एखादं पुस्तक आवडलंय, मला एखादा कन्सेप्ट आवडलाय, तर मला त्या कन्सेप्ट बरोबर, त्या पुस्तकाबरोबर मला थोडं रेंगाळू द्या. मला थोडंसं राहू द्या त्याच्याबरोबर. ते थोडंसं वाचू तर द्या, अजून तर थोडं वाचू द्या. लगेच मला युनिट टेस्ट आली असं करू नका ना. लगेच मला हा होमवर्क केला का? किंवा हे असं केलं, हे नको ना. थोडंसं मला इतर काही अवांतर वाचायचंय, तर मला तेही करू द्या. हा जो प्रकार आहे, ही जी बंधमुक्तता आहे शिकण्यामधली, हा या होमस्कूलिंगचा पाया होता. अर्थात पुन्हा असं आहे, की आपण या चर्चेमध्ये आपण पुढे या विषयावर आणखी विस्ताराने बोलूच या. पण होमस्कूलिंगचा असा काही एक स्पेसिफिक फॉर्म्युला नाही. म्हणजे आपण ह्या कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी मी ही गोष्ट आवर्जून सांगेन, की होमस्कूलिंगचा असा काही एक विशिष्ट फॉर्म्युला नाही. कारण होमस्कूलिंग ही काही एक पद्धत नाहीये, ही एक विचारसरणी. पालकांकडे आपल्या मुलांना आपलं शिक्षण आपल्या मुलांना काय शिक्षण मिळावं, कसं मिळावं, या संदर्भामध्ये एक असलेली जी त्यांची संकल्पना आहे, त्या संकल्पनेला मूर्त रूप देण्याचा जो एक यज्ञ आहे, त्या यज्ञाचं नाव होमस्कूलिंग आहे असं मी म्हणेन. आणि त्याच्यामुळे होमस्कूलिंग करत असताना सारखं चाचपणी ही करत राहावी लागते. पालक म्हणून आम्हाला, विद्यार्थिनी म्हणून तिला आणि आम्ही दोघं एकमेकांना. ही पण तर एक महत्वाची गोष्ट आहेच. त्याच्यामुळे होमस्कूलिंग ही जी संकल्पना आहे, एक बंधमुक्त शिक्षणाची ही जी संकल्पना आहे, तसं पाहिलं तर ही एक शिस्तबद्ध शिक्षण आहे, पण स्वयंस्फूर्तीने शिक्षणाचा आनंद घेत पुढे जाण्याची अशी ही प्रक्रिया आहे होमस्कूलिंग. प्रज्ञा. एकदा आपण ही कन्सेप्ट समजावून घेतली आणि ही कन्सेप्ट समजावून घेतल्यानंतर आपण अतिशय उत्सुक असतो की त्या मार्गाने जायला. कारण आपल्याला एखादा विषय पटलेला असतो, आवडलेला असतो आणि मग आपल्याला असं वाटतं की हरकत नाही, हे खूप छान आहे आणि आपण लगेचच ते जॉइन करूयात. तर ते करण्याच्या आधी काही प्रश्न मनात निर्माण होतात. तो असा असतो की हे जे होम स्कूलिंग आपण जे म्हणतो आहोत, त्याला मुळामध्ये सरकार मान्यता आहे का? हं. हा पहिला प्रश्न. त्यानंतर दुसरा आहे की भारतामध्ये साधारणपणे याला रेटिंग किती आहे? म्हणजे किती लोक या मार्गाला जातात किंवा जात आहेत किंवा त्यांनी हा मार्ग निवडलेला आहे. आणि त्याच्यामध्येच तिसरं असं की
शाळेला पर्याय म्हणून होम स्कूलिंग चा आपण कसं काय त्याच्याकडे बघू शकतो? प्रज्ञा, खूप महत्वाचा आणि खूप छान प्रश्न विचारलायस तू हा. कारण हा प्रश्न एरवी सुद्धा बरेचदा होमस्कूलिंगच्या संदर्भात आम्हाला विचारला जातो, की ह्याला सरकार मान्यता आहे का? म्हणजे ठीक आहे, तुम्ही होमस्कूलिंग करायचं ठरवलं हे ठीक आहे, पण ह्याला सरकार मान्यता काय? जसं मी आता थोड्या वेळापूर्वी म्हणालो, की होमस्कूलिंग ही काही एक सिस्टम नाहीये. होमस्कूलिंग ही एक विचारसरणी आहे. आणि विचारसरणीच्या अनुषंगानेच मला फार आवडला प्रश्न हा यासाठी, की शाळा या संदर्भामध्ये आपल्या मनामध्ये जी एक धारणा पक्की बसलेली आहे, म्हणजे शिक्षण आणि शाळा हे 2 शब्द एकमेकांना आपल्यासाठी समानार्थी शब्द झालेले आहेत. तर ही संकल्पना खरंच तशी आहे का? तशी बरोबर आहे का? हे आपण 2 मिनिटात पडताळून बघूया. तुम्हाला गंमत सांगतो, 5वी ची परीक्षा जी आहे आपल्या शाळेमध्ये, ती 5वी ची परीक्षा देण्यासाठी आपल्याला 16 नंबरचा फॉर्म आहे. एक्सटर्नल स्टुडंट म्हणून तुम्ही बसता. 10वी ची जी परीक्षा आहे, ती देण्यासाठी आपल्याला 17 नंबरचा फॉर्म आहे, जो एक्सटर्नल स्टुडंट म्हणून तुम्ही बसू शकता. आता 5वी च्या परीक्षेला बसताना आपलं शासन हे विचारत नाही, की तुम्ही 4थी पास आहात का? आणि 10वी ची परीक्षेला एक्सटर्नल स्टुडंट म्हणून बसताना आपलं सरकार हे विचारत नाही, की तुम्ही 9वी पास आहात का? तिथे फक्त पात्रता असते, की तुम्ही 5वी ची परीक्षा दिलेली आहे का? आता हे जे काही मी थोडं सगळा जो गोष्टी तुमच्या समोर मांडल्या, याच्यात तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, की स्वतः शासन शिकण्यासाठी शाळेत जा असं म्हणत नाही. 5वी ची परीक्षा देण्यासाठी तुम्हाला एक्सटर्नल स्टुडंट म्हणून बसता येतंय. तुम्ही 5वी ची परीक्षा द्या. त्याच्यानंतर तुम्ही शाळेत नका जाऊ. तुम्ही घरी बसून अभ्यास करा. छान तुम्हाला हवा तसा अभ्यास करा आणि तुम्ही थेट 10वी च्या परीक्षेसाठी 17 नंबरचा एक्सटर्नल स्टुडंटचा जो फॉर्म आहे, तो तुम्ही भरा. ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 5वी ची परीक्षा पास केल्याचं प्रावीण्य दाखवायचंय, जे की तुम्ही कुठेही शाळेत न जाता मिळवू शकता, हे स्वतः सरकार म्हणतं. ठीक आहे. त्याच्यामुळे सरकार स्वतः असं कुठेही नियमामध्ये म्हणत नाही, की तुम्ही शिकायला शाळेत जा. आता राहिली गोष्ट सरकार मान्यतेची होमस्कूलिंगला. आत्तापर्यंत होमस्कूलिंग ही फक्त विचारसरणी होती. पण मला हे आत्ता हे सांगताना अतिशय आनंद होतोय, की आत्ताची जी आपली एन-ई-पी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, जी नवीन पॉलिसी आता डिस्क्लोज झालेली आहे, अजून ती लागू झालेली नाहीये, विचाराधीन आहे. ह्या पॉलिसीमध्ये होमस्कूलिंग हा शब्द एक अधिकृत सरकार मान्य शिक्षण व्यवस्था म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये त्याला स्थान दिलेलं आहे. एन-ई-पीमध्ये पहिल्यांदाच, म्हणजे सरकारी धोरणामध्ये पहिल्यांदाच होमस्कूलिंगला एक सरकार मान्यतेचा दर्जा मिळालेला आहे, असं मी म्हणू शकतो. आता हा दर्जा काय पहिल्यांदा मिळालाय का? नाही, असं अजिबात नाहीये. पुढे चालून आपण या गोष्टीवर मी आणखी थोडंसं विस्ताराने बोलेनच. पण होमस्कूलिंग हा शब्द आता आपण एकमेकांशी बोलतोय. याची दुसरी एक परवलीचा शब्द आहे, त्याला आपण म्हणतो ओपन स्कूलिंग. ओपन स्कूलिंगचं स्वतःचं एक बोर्ड आहे बरं का. मी तुम्हाला हे अगदी आवर्जून सांगू इच्छितो. जसं आपलं स्टेट बोर्ड आहे, जसं सी आहे, आय आहे, तसंच NIOS, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग, NIOS, हा कार्यक्रम चालू असताना किंवा कार्यक्रम संपल्यानंतर तुम्ही यावर जरूर सर्च घ्या. तर NIOS हा बेसिकली एक ओपन स्कूलिंग प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्यामध्ये शाळेत न जाता जर तुम्हाला शिकायचं असेल, तर तुम्ही NIOSच्या अंडर शिकू शकता आणि त्याला पूर्णतः सरकार मान्यता आहे. हे केंद्र सरकारच्या अंडर येतं. केंद्र सरकार त्याला NCERTचा सिलेबस त्याच्यामध्ये ते फॉलो करतात आणि ही एक अत्यंत फ्लेक्सिबल अशी ही शिक्षण पद्धत आहे. आता NIOS काय आहे किंवा NIOS मध्ये ऍडमिशन कशी घ्यायची वगैरे पुढे चालून आपण काही प्रश्नांच्या अनुषंगाने मी याही गोष्टी तुम्हाला सांगेन. आता मी थोडंसं आमच्या होमस्कूलिंगकडे येतो. आम्ही आमचं जे होमस्कूलिंग केलं किंवा आमचं होमस्कूलिंग आम्ही जेव्हा सुरू केलं 12 वर्ष, म्हणजे आता हिची 12वी झाली आहे. 2 वर्ष आणखी पुढे झालेली आहेत. तर 12 वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही होमस्कूलिंग सुरू केलं, त्यावेळेला मात्र खरोखरीच आमच्यासमोर हा थोडासा अंधार होता, की याला सरकार मान्यता काय आहे? किंवा अ, पुढे चालून ही मुलगी आपल्या मुलीला मेनस्ट्रीम एज्युकेशनमध्ये आणायचं आहे. तर हे हे कसं होणार? या संदर्भात आमच्या थोड्याशा काही शंका होत्या. पण असं म्हणतात ना, की एक थोडंसं धाडस करायचं असतं आणि ते धाडस करून आम्ही हा यज्ञ सुरू केला आणि मला अतिशय आनंद वाटतोय सांगताना, की ठीक आहे हो, पालक म्हणून आम्ही काही गोष्टी ठरवल्या, म्हटलं चला करूया. पण मधला सगळ्यात महत्त्वाचा भाग होता, तो म्हणजे जान्हवीचा त्याला असलेला प्रतिसाद. आणि मी खूप म्हणजे या बाबतीमध्ये मी आणि निलिमा माझी वाईफ, आम्ही दोघे जण स्वतःला खूप भाग्यवान समजतो, की आम्हाला जान्हवीचा खूप छान प्रतिसाद त्याला मिळाला.
हे जे काही वेगवेगळे मार्ग मी तुम्हाला सांगितले, मी तुम्हाला NIOS चा मार्ग सांगितला वगैरे, 5वी परीक्षा, 10वी हे जे सांगितलं, बेसिकली मी तुम्हाला सांगतो, आमच्या होम स्कूलिंगमध्ये आम्ही NIOS किंवा असा सिलेबस, NCERT वगैरे अशी अशी कुठलीही बंधनं स्वतःला घालून घेतली नव्हती. आम्ही फक्त एवढंच ठरवलं होतं, की मेनस्ट्रीम एज्युकेशनमध्ये जर उद्या 10वीला आपल्याला यायचं झालं, तर आपल्याला काय टेक्निकॅलिटीज, काय पेपरवर्क आपल्याला पूर्ण लागेल आणि तेवढं पेपरवर्क फक्त आम्ही पूर्ण ठेवलं होतं. 5वीची परीक्षा जान्हवीने दिली. अशीच एक्सटर्नल स्टुडंट म्हणून दिली. त्याच्या जोरावर ती डायरेक्ट 10वीला बसली आणि तिच्यात तिने फार उत्तम मार्क मिळवले आणि तिथून पुढे ती 11वीच्या ऍडमिशनला गेली होती. तर अशा पद्धतीने सरकार मान्यतेचा जो विषय आहे तो मी तुमच्यासमोर बोलू शकतो. प्रज्ञा. तर सॉरी प्रज्ञा, सरकार मान्यतेनंतर तू आणखी एक छोटा प्रश्न विचारला होतास, माझ्या जरा मनात डोक्यात गेला. काय होता तो सरकार मान्यतेनंतर? प्रश्न पुढचा असा होता की स्कूल म्हणजे शाळांना पर्याय म्हणून होमस्कूलिंग. हा पण एक खूप महत्वाचा प्रश्न आहे बरं का, की शाळेला पर्याय म्हणून होमस्कूलिंगचा पर्याय किंवा होमस्कूलिंग आपण घेऊ शकतो का? स्पेसिफिकली आता कोविडच्या कालखंडामध्ये बऱ्याचशा पालकांनी माझ्याकडे याच एका प्रश्नासाठी विचारणा केली होती, की आम्ही होमस्कूलिंग करावं का, आमच्या मुलांना होमस्कूलिंग करावं का? एक पहिली महत्वाची गोष्ट मी तुम्हाला इथे नक्की आवर्जून सांगेन, की शाळेला पर्याय होमस्कूलिंग आहे असं मी स्वतः अजिबात म्हणणार नाही. मी यापूर्वीही कधी म्हणालेलो नाहीये. पण एक गोष्ट मात्र मी नक्की म्हणू शकेन, की शाळेमध्ये जाऊन शिकण्याची जी प्रक्रिया आहे, त्या शिकण्याच्या प्रक्रियेला पर्याय जर तुम्ही म्हणत असाल ना, तर येस, यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट. आणि मी इथे अगदी हमखास तुम्हाला हे म्हणू शकतो, की शाळेत जाऊन शिकण्याच्या प्रक्रियेला पर्याय म्हणून होमस्कूलिंग हा नक्की एक उत्तम पर्याय आहे. आता मला कल्पना आहे, हा प्रश्न बेसिकली हा कशासाठी विचारला जातो. थोडक्यात असं आहे, की आम्ही आमच्या मुलीला कधीही शाळेत पाठवलं नाही. पालकांना असं विचारायचं असतं, की बरं ठीक आहे, आम्हाला आमच्या मुलांना होमस्कूलिंग करायचं आहे, पण म्हणून त्यांना शाळेतून काढून टाकणं गरजेचं आहे का? तर असं आहे, की आम्ही जान्हवीला शाळेतून काढलं. याच्या मागची आमची एक वेगळी स्टोरी आहे. ती पण म्हणजे जर वेळ मिळाला तर या याच्यामध्ये आपल्या या चर्चेमध्ये मी तुम्हाला सांगेन. पण होमस्कूलिंगच्या संदर्भामध्ये आपण संकल्पनेबद्दल जे बोलत होतो, त्याच्या अनुषंगाने मी एक गोष्ट इथे तुम्हाला नक्की सांगेन. मी किंवा माझ्या वयाचे किंवा माझ्या आधीच्या वयातील पिढीतले जे लोक आहेत, त्या सगळ्यांचं असं म्हणणं असणार आहे, की आम्हाला आमची आई खूप छान कथा सांगायची. आम्हाला आमची आजी खूप छान कथा सांगायची. आमच्या आजीने आम्हाला अशी छान स्तोत्र शिकवली. रोज संध्याकाळी बसून आम्ही आजीबरोबर खूप वेगवेगळ्या गोष्टी करायचो. आजोबांकडून, बाबांकडून आम्हाला खूप शिकायला मिळालं. हे जे शिक्षण होतं ना, आपण तेव्हा शाळेत जात होतो. बरोबर आहे. पण हे जे शिक्षण होतं, हे घरातलं शिक्षण म्हणजे मूल्यवर्धित शिक्षण जे होतं, हे करायला आपण ज्या शाळेत जात होतो, त्या शाळेने आपल्याला वेळ दिला होता. बरोबर आहे. आताच्या शाळेमध्ये झालंय काय, की सगळ्याच गोष्टींना इतकं मुलांना बांधून ठेवलं जातं, की होमवर्क्स असतील, अमुक ॲक्टिव्हिटी, तमुक ॲक्टिव्हिटी सगळं केलंच पाहिजे. म्हणजे तुम्हाला आवड असो, नसो काय त्याच्याबद्दल काय कोणी विचारात घेतलं जात नाही. बरं गंमत अशी आहे, की चला तुम्ही मला अगदी मारून मुटकून एवढं बाबा काय मला व्हॉलीबॉल खेळायला शिकवलं. मला खूप त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली हां. आणि मला ना त्याच्यामध्ये असं खूप छान म्हणजे काय प्रावीण्य वगैरे मी मिळालं. तुम्ही माझे गणित आणि इतिहास विषय जरा वजा कराल का हो? की मला थोडंसं व्हॉलीबॉलला जास्त वेळ देता येईल. करणार आहात? आय एम सॉरी टू इंटरप्ट, पण ॲक्चुअली 10वीला त्याच मुलाला सांगितलं जाईल, की आता अभ्यासावर लक्ष दे, व्हॉलीबॉल बंद कर. एक्झॅक्टली. हा जो विषय आहे ना, हा शाळांमध्ये जो होतोय, ह्या एका कारणासाठी आम्ही आमच्या मुलीला शाळेमधून शाळेत कधी पाठवलंच नव्हतं. आणि होमस्कूलिंगच्या बाबतीमध्ये मी जे म्हणालो मूल्यवर्धित शिक्षण, घरातून मिळत असलेलं शिक्षण. तर तुम्ही, मी, आपल्याला सगळ्यांना मी असं म्हणेन, की आपल्याला पार्ट टाईम होमस्कूलिंग मिळत होतं. आपण शाळेत जाऊन घरी आल्यानंतर आपल्याला हे पार्ट टाईम होमस्कूलिंग होत होतं. आम्ही आमच्या मुलीला फुल टाईम होमस्कूलिंग केलं. आता प्रत्येक पालकांनी आपल्या क्षमतांप्रमाणे किंवा आपल्या कशी शक्य आहे प्रत्येकाला त्याप्रमाणे त्यांनी ठरवावं. तुम्ही पार्ट टाईम होमस्कूलिंग करा किंवा तुम्ही फुल टाईम होमस्कूलिंग करा. पण आपल्या मुलांना मूल्यवर्धित शिक्षण देण्यासाठी होमस्कूलिंग मात्र नक्की करा. खूप छान हे सगळं तू समजावून सांगितलं. तर ही सगळी संकल्पना आपल्याला समजल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्याच लक्षात आलं असेल,
की आपल्या भारतीय परंपरेमध्ये खरं तर हीच पद्धती आपण पूर्वी अध्ययनाची अवलंबत होतो, की 8 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी झाल्यानंतर त्याचं उपनयन करायचं आणि त्याला गुरुग्रही पाठवायचं, किंवा जर सधन कुटुंब असेल तर ते गुरूंची नेमणूक करत असत विद्यार्थ्याला, मुलाला शिकण्यासाठी. तर हीच पद्धती द्या. आपला जो मधला काळ गेला, की ब्रिटिश सरकारची जी गुलामगिरी आली, हो. त्यामध्ये या ब्रिटिश सरकारने जर आपलं सगळ्यात जास्त नुकसान कुठं केलेलं असेल तर ते मला वाटतं शिक्षण पद्धतीवर केलेलं आहे. आणि आजही आपण तीच पद्धत अंधानुकरण करत पुढे नेत आहोत, आणि त्याला पर्याय म्हणून हे होम स्कूलिंग हा उत्तम मार्ग आहे, किंवा गुरुकुल पद्धत जी आहे ती सुद्धा फार सुंदर मार्ग आहे. अगदी. तर मला ऋतुराजला आता बोलता बोलता तो म्हणाला की आम्ही जान्हवीला शाळेतनं काढलं आणि हे सुरू झालं. तर माझा पुढचा प्रश्न हा नेमका त्याच ह्याच्यावर आहे, की तुम्ही या निर्णयाप्रत कसे पोहोचलात, आणि हा निर्णय घेताना एकतर सामाजिक दबाव असतो की नाही बा काय कसं आपण हे पार पाडू, किंवा समाज काय म्हणेल वगैरे, हो. किंवा नातेवाईकांचा अतिशय प्रेमळ विरोध असतो त्याला. हो. मान्य आहे की त्याच्या मागची भावना चांगली असते, पण त्या विरोधामुळे सुद्धा आपला कधी कधी निर्णयावर त्याचा परिणाम होतो. तर प्रश्न हाच आहे की तुम्ही होम स्कूलिंगचं समर्थन त्यांच्या समोर कसं केलं? अगदी बरोबर आहे. तत्पूर्वी इथे मला वाटतं एकच मिनिट. निहारिका रेड्डी यांनी प्रश्न विचारला की आम्ही होमस्कूलिंग जान्हवीचं कुठल्या वर्षी सुरू केलं. निहारिकाजी, आम्ही जान्हवीचं होमस्कूलिंग तिला जेव्हा वाटलं की चला आपण शिकूया तेव्हापासून केलं. म्हणजे बेसिकली ती कधी शाळेत गेलीच नाही. आम्ही शाळेत घालण्यासाठी म्हणून तिचा काही सर्च घेतला, पण ते मात्र काही आम्हाला काही फारसं रुचलं नाही. म्हणजे माझ्या मनामधली जी शाळा होती ती अशीच सुती तलम वस्त्र नेसलेल्या आजीची संकल्पना होती. आणि मी जेव्हा जान्हवीच्या ऍडमिशनसाठी म्हणून गेलो तेव्हा ती आजी स्कूल बनून आता एक फ्रॉक घातलेली आजी माझ्या डोळ्यासमोर आमच्या समोर येऊन उभी राहिली होती. सो ही संकल्पना काही आमची थोडी मॅच होऊ शकली नाही, म्हणून आम्ही कधी तिला शाळेत घातलंच नाही. ऍज अ पॅरेंट म्हणून आम्ही हे कसं मॅनेज केलं, सूर्यकांतजी आपण या विषयावर पुढे नक्की बोलूच या. प्रज्ञा, मी तुझ्या विषयाकडे येतो, तुझ्या प्रश्नाकडे येतो. खरंच तुला सांगतो ही आमच्यासाठी एक फार मोठी सॉरी हो सॉरी तर आमच्यासाठी ही खूप मोठी तारेवरची कसरत होती. आणि सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे असं होतं की तुम्ही मुलीला शाळेत घालतच नाही आहात, हे काय तुमचं वेडगळ खूळ आहे, इथपासून ती सुरुवात झाली होती. याच्यानंतरही अनेक वेगवेगळ्या पद्धतीने लोकांनी आम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला की बाबांनो असं कृपया करून काही करू नका, एवढी गोड मुलगी आहे तुमची, कशाला मला तिचं. एक इन्सिडेंट आठवतोय. आमच्याकडे एक गेस्ट आले होते आणि त्यांनी असं घर वगैरे बघितलं आणि म्हणाले की नाही म्हणजे तुम्ही विचार करत असलात तरी मुलींचं फ्री असतं शिक्षण गव्हर्नमेंट बोर्ड मध्ये, तर तुम्ही त्याच्यासाठी म्हणून होमस्कूलिंग करत असता. अगदी. आणि पण आम्ही त्यांच्यासमोर अर्थात हेच असतं की हा प्रश्न बऱ्याचशा होमस्कूलिंग पालकांना त्यांच्याही आयुष्यामध्ये त्याला फेस करावा लागलेला आहे. आम्ही 2च गोष्टी आमच्या डोळ्यासमोर ठेवल्या होत्या. सगळ्यांच्या प्रेमाचा, आदराचा, सगळ्यांनी दिलेल्या प्रेमळ सल्ल्यांचा आदर ठेवून आम्ही त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न केला. एका पातळीपर्यंत आम्ही त्यांना होमस्कूलिंग काय आहे, आम्ही हे का करतोय, हे समजावून सांगायचा प्रयत्न केला. काही जण त्यावर कन्व्हिन्स झाले, काही जण कन्व्हिन्स झाले नाहीत. जे कन्व्हिन्स झाले नाहीत त्यांना म्हटलं की आम्हाला थोडा वेळ द्या, तुमचं तुम्हाला दिसायला लागेल रिझल्ट काय आहेत. शेवटी आपल्या जान्हवीला काहीतरी छान मिळायला पाहिजे हेच तुम्हाला वाटतं ना, मग आपण हा रिझल्ट तुम्हाला नक्की मिळेल. काही जणांनी तर मी तुम्हाला अगदी इथे गंमत म्हणून अगदी आवर्जून सांगेन. आमचा मित्र एक माझा एवढा चिडला, तो मला म्हणाला की अरे तू कसला बुरसटलेल्या विचारांचा माणूस आहे. अरे याच्यामध्ये काय बुरसटलेले विचार कुठून आले? तुला मुलगी आहे ना, मुलीला शिकवायचं नाही म्हणून तू असं करतोयस. म्हटलं बाबा माफ कर, असं असल्या कुठलाही प्रकार नाहीये. आणि होमस्कूलिंग हा मुळात आम्ही काय तिला शिक्षणापासून डिप्राईव्ह करत नाही आहोत. आम्ही तिला फक्त शिकण्याचा एक वेगळा मार्ग देऊ इच्छित आहोत. घरातल्या नातेवाईकांना सगळ्यांना समजावून सांगायला की आम्हाला एवढा त्रास झाला नाही. बऱ्यापैकी त्यांचा माझ्यावर विश्वास होता, निलिमावर विश्वास होता. त्याच्यामुळे ही गोष्ट थोडीशी सुलभ झाली. पण त्यातल्या त्यात आम्ही त्यांना 2 गोष्टी अगदी आवर्जून सांगितल्या. एक म्हणजे शाळा या सिस्टममध्ये मुलांना कुठल्या प्रकारचं जे स्वातंत्र्य आहे ते कसं मिळायला हवं ते मिळत नाहीये, ही गोष्ट आम्ही त्यांना आमच्या परीने समजावून सांगितली.
आणि ही गोष्ट बऱ्यापैकी सगळ्यांना म्हणजे आमच्या मित्रपरिवारात सुद्धा आणि आमच्या नातेवाईकांमध्ये सुद्धा सगळ्यांना बऱ्यापैकी कळली. पण प्रज्ञा, मी अगदी एक गोष्ट इथे नक्की म्हणजे या मुद्द्याचा समारोप करताना मी एक गोष्ट अगदी आवर्जून सांगेन. ज्या पालकांना होमस्कूलिंग करायचं आहे ना, तुम्हाला मी अगदी आवर्जून सांगेन की कुठेतरी आपल्याला आपल्या भूमिकेवर खमकर राहून, ताठ राहून एक विचार, एक निर्णय घेऊन आपल्याला पुढे जावंच लागतं. ह्याला पर्यायच नाहीये. तुम्ही तुमच्या अवतीभोवती असलेल्या सगळ्यांना अजिबात कन्व्हिन्स करू शकत नाही. म्हणजे मी तर हा. म्हणेन तुम्ही त्याच्या अजिबात फंदातही पडू नका. कारण त्याच्यामध्ये एकतर आपली स्वतःची सुद्धा एनर्जी खूप खर्ची पडते आणि कुठेतरी असं होतं ना, की आपल्याही मनामध्ये साशंकता निर्माण होते, की अरे आपण हे करतोय बरोबर तर चाललंय ना? हे सगळेजण असं म्हणतात असं तर काही नाही ना? त्याच्यामुळे मी आता सुद्धा होमस्कूलिंगसाठी म्हणून जे पालक आमच्याशी चर्चा करायला येतात, मी सगळ्यांना हेच सांगतो, की बाकीच्यांचं सोडा हो. तुम्ही तुमचं सांगा. तुमच्या मनामध्ये होमस्कूलिंग करण्याच्या संदर्भामध्ये एक ठाम, ठोस विचार मनात पक्का आहे ना, बस ती गोष्ट महत्वाची. मग आता होमस्कूलिंग का करायचं? कोविडमध्ये शाळा बंद आहेत म्हणून होमस्कूलिंग करायचं, हा काही होमस्कूलिंग करण्याचं काही कारण असू शकत नाही हो. उद्या काही दिवसांनी कोविड संपणार आहे, शाळा पुन्हा सुरू होणार आहेत. मग पुन्हा तुम्ही द्विधा मनस्थितीत जाणार का? की अरे आता हे होमस्कूलिंग आपण चालू तर केलं, आता बंद करून टाकूया का? असं नको. आपल्या मनामध्ये आपल्या मुलांना जे एक मूल्यवर्धित शिक्षण द्यायचंय ते कसं द्यायचंय, काय द्यायचंय याची एक ठाम विचारसरणी जर आपल्या मनात पक्की असेल ना, तर त्या प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना जरूर होमस्कूलिंग करावं. जग काही का म्हणेना. वा, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. जग काही का म्हणेना. अगदी. कारण आपण त्या मुद्द्यावर आपल्या ठाम असल्याशिवाय आपण आपला जो निर्णय आहे तो पुढे नेऊच शकत नाही. ही फार मोठी गोष्ट आहे. आता पुढचा प्रश्न मी जान्हवीला विचारेन, Yes. की जान्हवी, हम्म. आता हा निर्णय तर आई वडिलांनी घेतला, म्हणजे Yes. तो तुझ्या न कळत्या वयातला घेतलेला असेल निर्णय. हो हो. पण जेव्हा जसं तुला कळायला लागलं हम्म. आणि तुझ्या बरोबरचे जे मित्रमैत्रिणी होते, खेळणारे होते, ते शाळेत जात आहेत आणि मी का शाळेत जात नाही, हा प्रश्न तुला नक्कीच पडला असेल आणि तू तो प्रश्न आई वडिलांना विचारला असशील किंवा त्याच्याविषयी तुला थोडंसं मनामध्ये की स्वतःविषयी शंका की अरे मला का नाही शाळेत घातलं जाते. तर हा प्रश्न तू कसा आई वडिलांपर्यंत नेलास आणि तुझं समाधान का झालं का त्यांच्या उत्तराने? खरं सांगायचं तर म्हणजे आधीचा तू जो डॅडूला प्रश्न विचारला होतास की होमस्कूलिंग कधी सुरू केलं, तर आय थिंक माझं होमस्कूलिंग चालू झालं असा एक स्पेसिफिक पॉइंट नाही आठवत मला. कारण ह्यांनी डिसिजन घेण्याआधी सुद्धा जे काही संस्कार मिळत होते किंवा जे काही आजी आजोबांकडनं मिळत होतं ते मिळतच होतं. फरक एवढाच झाला माझ्या रुटीन मध्ये की मी जे ज्युनियर केजीला, सीनियर केजीला जायचे ते मी तिथे जाणं बंद झालं. पण म्हणून एवढा काही ड्रास्टिक चेंज नव्हता. दुसरी गोष्ट म्हणजे जी माझी होमस्कूलिंगची पहिली 3 वर्ष होती, त्या 3 वर्षांमध्ये मला कधीही सिलॅबस वरून किंवा "चिव तुला आता हे यायलाच हवं हं" किंवा "तू हा क्लास करायलाच हवा हं" असं काहीच झालं नव्हतं. इनफॅक्ट त्यावेळेला मी गाणं पण शिकत होते आणि मला मॅक्सिमम वेळ ते करायचं असायचं किंवा मी फ्रेंच भाषा शिकायला जायचे. मला ते करायचं असायचं. मी डान्सला जायचे किंवा मला ड्रॉइंग फार आवडायचं. तर माझं जे काही शिक्षण असं झालं, ते असं होतं की डॅडू मला डॅमवर फिरायला घेऊन जायचा आणि दुसऱ्या दिवशी मी डॅमचं चित्र काढायचे किंवा मी त्याचा कॅमेरा धरून तिथे फोटोज काढायचे किंवा डॅडू काहीतरी गुणगुणत असेल तर मी स्वर लागो न लागो माझा काहीतरी जॉइन करायचे. तर आय थिंक आता ही जी जॅपनीज मेथड आहे किंवा फ्रेंच मेथड ऑफ स्कूलिंग आहे, की ते म्हणतात की वयाची जी पहिली 7 किंवा 8 वर्ष, त्या 8 वर्षांमध्ये तुम्हाला आजूबाजूचं जास्त कळायला हवं दॅन मेकॅनिकल स्किल्स. किंवा काही जर आपण सायकोलॉजीची पेरेंटिंगची पुस्तकं उघडली तर त्यात पण ते लोक म्हणतात की तुम्ही मुलांच्या कॉग्निटिव्ह ॲबिलिटीज कडे लक्ष द्या किंवा व्हर्बल ॲबिलिटीज कडे द्या. तर आय थिंक ह्या सगळ्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजने माझा तिथे फोकस जास्त होता. सो मी माझ्या शाळेत जाणाऱ्या मित्रमैत्रिणींकडे बघायचे तेव्हा मला 2च गोष्टी दिसायच्या. एक तर त्यांना ह्यातलं खूप कमी करता यायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा बाबा त्यांना हवं तेव्हा डॅमवर नाही घेऊन जाऊ शकायचा. किंवा माझ्या मैत्रिणींना मी जेव्हा सांगायचे की माझा ना आज गाणं गायचा मूडच नव्हता, मी दिवसभर फ्रेंच करत बसले, तर त्यांना पटायचंच नाही. ते म्हणायचे हे असं कसं करतेस तू? व्हेअरएज मला हे सांगायला आवडेल की मी पहिल्यांदा जे घड्याळ शिकले ते मी फ्रेंच भाषेतनं शिकले. त्यामुळे जेव्हा आजोबांनी मला मराठीत घड्याळ विचारलं तेव्हा मी सगळं उलटं सांगायला लागले.
आणि आय थिंक द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट फॉर मी इन माय इनिशियल डेज ऑफ होमस्कूलिंग वुड बी दॅट मला मुळात हे कळलंच नाही की आपण काहीतरी खूप वेगळं करतोय. माझ्यासाठी ते माझं रुटीन होतं. मला जेवढं काही आठवतंय म्हणजे माझ्या ज्युनियर केजी पासूनच्या काही छोट्या मोठ्या आठवणी आहेत माझ्याकडे आणि मी हे फर्मली सांगू शकते की माझ्यासाठी होमस्कूलिंग हे ग्रॅज्युअल होतं, ते चालूच होतं. मला असं काही फार मोठा बदल झालाय किंवा अरे आता मी शाळेत जात नाही असं फीलच नव्हता. कारण रुटीन आधीपासूनच ते होतं. हिने आणखी जो सांगितला ना एक विषय मी त्याच्यामध्ये आणखी ऍड करेन. आम्ही नेहमी गमतीत म्हणायचो की तुझ्या शाळेतले म्हणजे शाळेत जाणारे जे तुझे मित्रमैत्रिणी, हिला खूप मित्रमैत्रिणी आहेत बरं का, आपण त्या विषयावर थोड्या वेळाने नंतर बोलूच. तर शाळेत जाणारे जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांनी जो भारत पाहिलाय तो फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये किंवा दिवाळीच्या सुट्टीतला भारत पाहिलाय. आपण मात्र कुठल्याही महिन्यात भारत बघू शकतो. सांग कुठल्या महिन्यामध्ये कुठल्या राज्यात जाऊया. सो होमस्कूलिंग मधला हा जो एक सगळ्यात मोठा फ्लेक्झिबिलिटी ऑफ इन लर्निंग हा ह्याच्यामधला एक महत्वाचा अँड पार्ट. आय थिंक ट्रॅव्हलिंग किंवा ह्या सगळ्या गोष्टी हा एक पार्ट होता, पण हा पार्ट मी अज्युम नाही करत कारण असे खूप पेरेंट्स मी बघितलेत ज्यांना असं नाही फिरतायत त्यांच्या कामांमुळे. पण आय थिंक जे काही मी इतर घरं ऑब्झर्व केली किंवा मी आता आमच्या इकडे असं होतं की आई आणि डॅडूला दोघांना सायमल्टेनियसली खूप प्रोजेक्ट्स येतात. पण त्याही वेळेला मी भारत बघू शकते कारण माझ्याकडे आता ती विजन आहे की मी अरे चला मी गुजरातला नाही जाऊ शकत पण मी लायब्ररीत जाऊन काहीतरी वाचू शकते किंवा मला आतून एक इनिशिएटिव्ह येतो. आणि आय थिंक होमस्कूलिंग म्हणजे मला हे फार नंतर कळलं की आपण काहीतरी फार युनिक करतोय. तोवर असं कोणीच हा फील दिला नव्हता की जान्हवी तू खूप काहीतरी वेगळं करतेस. आणि माझ्या खूप गोष्टींचं अप्रिसिएशन आणि एक्नॉलेजमेंट होतं, पण म्हणून जे खूप कौतुक होतं ना ते अजिबात नव्हतं. मला डॅडू खुश झाल्याचं आठवतं. मला डॅडूने माझ्यासाठी असं डोळ्यात पाणी येऊन टाळ्या वगैरे वाजवल्याचं आठवतं. पण म्हणून जीव तू फार काही ग्रेट करतेस असं एकदाही म्हणल्याचं मला कोणीही तो फील दिला नाही. इव्हन नातेवाईकांनाही दिला नाही. त्यामुळे आय थिंक इट वॉज व्हेरी नॉर्मल फॉर मी. वा, खूपच छान. जान्हवीने एक फार छान पण सुरुवातीलाच मांडला की जे पुस्तकांमधनं ज्ञान मिळतं ते खरं तर प्रत्यक्ष निसर्गात जाऊन किंवा त्या ठिकाणी जाऊन घेणं ही खरी पहिली सुरुवात असायला हवी शिक्षणाची. मला याच्यामध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांची शांती निकेतन शाळा आठवते की जी अशा प्रकारे मुलांना झाडाखाली बसून त्यांचं शिक्षण केलं जायचं किंवा आपल्या पूर्वीच्या ज्या अध्ययन पद्धती होत्या त्या सुद्धा त्याच होत्या. तर तरी सुद्धा मी असं ऋतुराज तुला विचारेन की जरी या प्रकाराने तुम्ही तुमच्या मुलीचा व्यक्तिमत्व विकास घडवत असलात तरी सुद्धा एक तिचं वय आणि म्हणजे कोणत्याही मुलाचं वय आणि त्याची बौद्धिक क्षमता याचा एक हे असतो, ग्राफ असतो म्हणा किंवा मानसशास्त्रीय मानदंड असतात ते की हा इतकं वय म्हणजे त्या मुलाची ही प्रगती झाली पाहिजे. तर हा जो हे आहे तुम्ही तिला काय वेगवेगळं शिकवत होतात किंवा तिला ज्ञान देत होतात तर त्याच्यामध्ये तुम्ही ही पडताळणी तिचं वय आणि तिची बौद्धिक चाललेला विकास तर हे दोन्ही तुम्ही कसं पडताळून बघत होता? बरोबर, अगदी खूप छान प्रश्न आहे हा. आणि मी तुला अगदी पहिल्याच याच्यात सांगतो की जसं तू म्हणालीस तसं मी सुद्धा शालेय सिस्टम मधनं आलेला मनुष्य असल्या कारणाने माझ्याही मनामध्ये शालेय सिस्टीम मध्ये टॉपर होऊन आलेला आहे तो. सो लेट्स स्पेसिफाय दॅट. सो माझ्याही मनामध्ये अशा संकल्पना होत्या की अच्छा मग आपण थोडंसं हिचं वयाचं आणि याचं गणित घालूया बरं का वगैरे. आणि मी आता या प्रश्नाच्या उत्तरात सुरुवातीलाच हे सांगतोय की माझ्या या सगळ्या संकल्पना या मुलीने दणादण खोडून काढल्या. चांगल्या अर्थाने खोडून काढल्या. याची ऍक्च्युली ह्या संकल्पनेमधलं एक जी त्रुटी आहे, मी खरंच तुला सांगू, मी स्वतः सुद्धा जान्हवीचं होमस्कूलिंग करत असताना एक माणूस म्हणून मी खूप वेगळा घडत गेलो बरं का. मी हे अगदी आवर्जून इथे सांगेन. क्या बात आहे. मी नेहमी जान्हवीला म्हणतो की तुझं आणि माझं वय एकच आहे. तू मुलगी म्हणून आणि मी वडील म्हणून दोघांचं वय एकच आहे. त्याच्यामुळे तू माझ्यापेक्षा लहान आणि मी तुझ्यापेक्षा मोठी हा काय प्रकार नाही. तू चुकणार, तुझ्या इतकाच मी पण चुकणार आहे. चल आपण दोघं मिळून एकमेकांच्या चुका सुधारत पुढे जाऊया. सो त्याच्यामुळे मी हिला जज करायचं आणि म्हणायचं की अच्छा हिचं झालंय किंवा हे झालंय ह्यापेक्षा सुद्धा आता जो मूळ विषय होता आपला, मी जरा त्याच्याकडे येतो. कसं आहे की
एखादं मूल, म्हणजे मी शाळा आणि होमस्कूलिंगचं कंपॅरिझन करताना ही गोष्ट बोललो होतो, की एखाद्या मुलाचा एखाद्या विषयामध्ये जास्त चांगलं प्रावीण्य असू शकतं किंवा त्याला जास्त चांगली गती असू शकते. अ, त्या गतीने शाळा सिस्टम त्याला धावू देत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या मुलाला जर समजा गणित खूप चांगलं येत असेल, तर 5वीचं गणित आहे, आपण गटका गृहीत धरूया. 5वी सुरू झाली. त्या मुलाचं गणितावर प्रावीण्य इतकं चांगलं आहे, की तो 5वीचं गणित पहिल्या 3 महिन्यांमध्येच त्याने करून टाकलंय किंवा 4 महिन्यामध्येच त्याने त्याचं आत्मसात केलंय. इतकी त्याची क्षमता असते. पण शाळेची सिस्टम काय म्हणते, "नाही, नाही हां, 5वीच्या ह्याच्यामध्ये तू बसलायस ना, मग तू 6वीचं गणित नाही हां सोडवू शकत. तुला आता खरंय. 6वी मध्ये जाण्याची वाट बघायची आहे." याचा दुसरा पण एक भाग आहे. एखादं मूल आहे 5वीत आहे, 5वीचा तो समजा विज्ञान शिकतोय, पण त्या विज्ञानामध्ये त्याला तेवढी तेवढी गती नाहीये. म्हणजे गतीच्या अनुषंगाने जर विचार केला, तर कदाचित विज्ञानामध्ये ते मूल 4थीत असं आहे. 4थीच्या ह्याच्यामध्ये आहे. पण मग शाळेची सिस्टम त्याला काय म्हणते, "नाही, नाही, तू 5वीत आहेस ना, मग तुला ह्यामध्ये यायलाच पाहिजे." म्हणजे म्हणजे जी शृंखला आहे ना, शृंखला दोन्ही बाजूंनी आहे. ज्याला धावायचंय त्याला धावूही देत नाही आणि जाऊ देत नाही. ज्याला थांबायचंय त्याला थांबूही देत नाही. हा जो प्रकार आहे, हा होऊ नये याच्यासाठी म्हणून आम्ही आमच्या होमस्कूलिंगमध्ये मुळात अशा कुठल्याही प्रकारे वय आणि त्याचं प्रावीण्य याचं कुठलं गणितच ठेवलं नाही. आणि तुला गंमत सांगतो, याची परिणती अशी झाली, की 6वी मध्ये असताना जान्हवीचं गणित फार छान आहे. तिचं मॅथेमॅटिक्स मधली तिची तिची गती अप्रतिम आहे. चष्मा त्यामुळेच लागलाय. अ, तर 6वी मध्ये म्हणजे याची परिणती अशी झाली, की 6वी मध्ये असताना मॅथेमॅटिक्स मध्ये जान्हवी 7वीत होती. सायन्समध्ये जान्हवी 6वीत होती आणि भाषांमध्ये म्हणजे इंग्लिश मध्ये असेल, इंग्लिश नंतर तिने फार छान कोप अप केलं. म्हणजे ती 2 इयत्ता ओलांडून पलीकडे निघून गेली. पण 6वीचं पर्टिक्युलरली सांगतो मी एवढ्यासाठी, की 7वीत ती मॅथेमॅटिक्समध्ये होती. सायन्सेसमध्ये ती 6वी मध्ये होती. पण त्याच वेळेला अ, भाषामध्ये मात्र ती 5वीत होती. ठीक आहे. म्हणजे ह्या ह्याच्यातनं तुला अंदाज येऊन जाईल, की आम्ही काय पद्धतीने आमचं होमस्कूलिंग करत होतो. सो याच्यामध्ये वयापेक्षा सुद्धा तिच्या आकलनाचा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग होता. आणि याच्यामध्ये मी आणखी एक गोष्ट इथे आवर्जून सांगेन, की आता जो तुझा प्रश्न होता, की तुम्ही हे ठरवलत कसं किंवा तुम्ही ह्याचं क्रॉस चेक कसं घ्यायचं? तर बेसिकली क्रॉस चेक घ्यायचा असेल, तर आपल्याला काहीतरी सिलेबस ठरवायला हवा. बरोबर. बिना सिलेबसचा तर आपण क्रॉस चेक कसा घेणार? तुला गंमत सांगतो, आम्ही ही 8वीत जाईपर्यंत आम्ही कुठला सिलेबसच फॉलो केला नव्हता. आम्ही सगळ्या सिलेबसची पुस्तकं आणायचो. आमच्याकडे स्टेट बोर्डाची पुस्तकं होती, आय-सी-एस-ईची होती, सी होती. आमच्याकडे सगळी पुस्तकं होती. आम्ही असं कधी म्हटलं नाही, की हे करूया, ते करूया म्हणून. 10वीला मी 3 खोकी भरून पुस्तकं दिली ज्युनियर्सना. सो अगदी. त्याच्यामुळे अ, आम्ही अभ्यास करत असताना सुद्धा मग हळू-हळू जसं-जसं माझ्या लक्षात यायला लागलं, की कुठला सिलेबस चांगला आहे, कुठल्या सिलेबसमध्ये कुठला विषय चांगला आहे. तर मी माझा अनुभव सांगतोय. मी हा माझा व्यक्तिगत अनुभव सांगतोय. त्यांनी सगळे सिलेबस त्यांच्या पातळीवर पडताळून पाहावेत. मला असं स्वतःला जाणवलं, मी जी गोष्ट हिच्या 5वी पासून मी पुढे फॉलो केली, की आय-सी-एस-ई सिलेबसचे सायन्सेस खूप चांगले आहेत. त्याच्यामुळे फिजिक्स, केमिस्ट्री जी सायन्सची पुस्तकं आहेत, ती आय-सी-एस-ईची खूप चांगली आहेत. मॅथेमॅटिक्स सी खूप चांगलं आहे. पण या दोन्ही सिलेबसमध्ये भाषा विषय मात्र फार कमकुवत आहेत. म्हणजे त्या इंग्लिश सुद्धा असेल किंवा मराठी तर फारच कमकुवत आहे. संस्कृत तर नाहीच. त्याच्यामुळे सगळ्या भाषा विषयांसाठी मात्र आम्ही स्टेट बोर्डाची पुस्तकं फॉलो केली. तर अशा पद्धतीने आम्ही या सगळ्या बोर्डांच्या सिलेबसची एक भेड करायचो दरवर्षी आणि आणि बरेचदा या सगळ्या सिलेबसची जी काही पुस्तकं घरामध्ये आहेत, ती सगळी पुस्तकं बाजूला राहून जायची आणि मग त्याच्या संदर्भ पुस्तकांमध्येच आम्ही अडकून पडायचो आणि त्याच्यामधून आम्ही पुढे जायचो. सो आकलन हा एकमेव फॅक्टर होता एकमेव. आणि बाकी दुसरा कुठलाही फॅक्टर नव्हता. वय आणि इतर कुठल्याही याच्यामध्ये काही फॅक्टर नव्हता. तिला आवडलं, तिला जमलं, पुढे चला. आणि जर मला नाही जमलं तर ते कसं शिकता येईल ह्यावर फोकस होता. सो इट वॉज नॉट अबाउट स्किपिंग द प्रॉब्लेम, बट ऍक्च्युअली लुकिंग ॲट हाऊ वी कॅन सॉल्व्ह इट. येस. मला आठवतंय मी 7वीचं सायन्स शिकत होते तेव्हा, कधी ते मला आठवत नाही. आणि ते करत असताना फिजिक्समध्ये युज्युअली लेन्सेस आणि रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणून एक सेक्शन येतं आणि तो सेक्शन मला जमत नव्हता. असं नाही की तो कळत नव्हता, पण समहाऊ ते जे प्रिझमचं मेकॅनिझम आहे ते माझ्या डोक्यातच शिरत नव्हतं आणि मी ठरवलं की नाही, मी नाही करणार आता. मी प्रिझम स्किप करून पुढे जाते. आणि मी डॅडूकडे गेले, की "डॅडू मला जमत नाहीये, मला शिकव." आणि डॅडूने मला 2 आठवडे अव्हॉइड केलं,
शेवटी मी डॅडूवर चिडले, की "डॅडू मला तू का शिकवत नाहीये? जाऊ दे माझं मी बघते." आणि मला आठवतंय 10वीच्या पेपरला जेव्हा सेम प्रिझम इफेक्टवर क्वेश्चन आला, मी तो फ्लॉलेसली सोडवून आले. सो आय थिंक दॅट इज व्हॉट इट इज अबाउट. अगदी अगदी. Yes. पुढच्या प्रश्नावर खरं तर ऋतुराजने खूप मोठी माझ्या काट मारलेली आहे. हा. पण तरी सुद्धा तो प्रश्न मी विचारते. जान्हवीला प्रश्न आहे. कारण आता या सगळ्या आपल्या बोलण्यातनं, या मागच्या 2 प्रश्नातनं उत्तर खरं तर मिळालेलंच आहे. पण तरी सुद्धा प्रश्न मी जान्हवीला विचारते, की आई वडिलांनी हे शिवधनुष्य पेललेलंच होतं, की होम स्कूलिंगचं. तर त्याच्यामध्ये ना अभ्यास, ना शाळा, ना गृहपाठ, ना सकाळी लवकर उठणं. उठावं लागायचं, डॅडू स्ट्रिक्ट आहे. बरं, ते एक गोष्ट आपण सोडूयात. पण बाकी सगळंच काही नव्हतं. म्हणजे खरं सांगायचं तर तू एकदम फ्री बर्ड होतीस. बरोबर आहे. त्यामुळे ते छान असं तुला तुझ्या मनाप्रमाणे जगता येत होतं, राहता येत होतं. पण तरी सुद्धा काही विषय तर नक्कीच असे असतात, हो हो. की ज्याच्यावर आपल्याला मान ठोकून बसावं लागतं आणि तो अभ्यास, तो विषय आपल्याला समजून घ्यावा लागतो. तर अशा वेळेस तुझ्या मनाची अशी स्थिती झाली का, की अरे शाळा नाही वगैरे म्हणलं तरी सुद्धा अभ्यास आहेच आहे, तर काय अर्थ आहे याला, मग जाऊ दे मला शाळेत जाऊ देत, असा तू हट्ट धरलास का? मुळात मी जे आधी म्हणाले तसंच होमस्कूलिंग कधी चालू झालं हे मला स्पेसिफिकली नाही सांगता येणार, कारण ते माझ्यासाठी चालूच होतं. सो मला एक गोष्ट माहिती होती, की हे जे काही विषय माझ्या समोर ठेवलेले आहेत, सिलेबस वगैरे आपण जरी बाजूला ठेवला तरी ह्या विषयांचं आयुष्यात काहीतरी महत्व असतं. आपण वा. भूगोल शिकतो, इतिहास शिकतो, फिजिक्स शिकतो, केमिस्ट्री असतं. आणि मी माझ्या आजीला पाठीचा त्रास असायचा, त्यामुळे मी तिच्याबरोबर किचनमध्ये ती सांगेल तिच्या सुपरविजन खाली तिला मदत करायचे. आणि ती मदत करताना माझ्या असं लक्षात आलं, की मी जे केमिस्ट्रीमध्ये सॉलिडचं, लिक्विडचं गॅस वगैरे बघतेय, ते सगळं तर इथे मला कढईत आमटी हलवताना दिसतंय. येस. सो ऍक्च्युली माझ्यासमोर कोणताही विषय आला, की माझा पहिला फंडा हा असायचा, की मी तो व्हिज्युअलाइज करते. तो मी माझ्या आजूबाजूला कुठेतरी शोधते. आम्ही आता फेसबुकमुळे माहिती असेल काही जणांना, आम्हाला रोड ट्रिप्स फार आवडतात किंवा इन जनरल फिरायला फार आवडतं. तर आम्ही जेव्हाही कुठे जायचो, मी एका प्लास्टिकच्या छोट्या पिशवीत तिथली वाळू आणायचे आणि त्या वाळूत पाणी घालून बघायचे. कधी टोमॅटोच्या बिया लावून बघायचे, की इथली वाळू धरते पण तिथली वाळू धरत नाही. मग असं का होतंय? सो मग इथे सायन्स पण आलं, भूगोल पण आला. मग ह्या वाळूमध्ये ते पिकत नाहीये, तर मग तिथे काय पिकतं? मग तिथली लोकं काय खाऊन जगतात? मी खूप फूडी आहे. सो माय थॉट्स रिव्हॉल्व अराउंड फूड अ लॉट. बट स्टिल आम्ही प्रवासाला गेलो ना, आणि प्रवासावरून आल्यावर हिला प्रवास वर्णन लिहून काढ असं म्हटलं, तर तिथे फक्त एवढंच लिहिलं असतं. आम्ही वेरूळला गेलो, आम्ही लेणी पाहिली, आणि मग तिथून आम्ही बाहेर हॉटेलमध्ये आलो, मग आम्ही तिथं हे खाल्लं, आम्ही तिथं ते खाल्लं. अरे म्हटलं हे काय प्रवास वर्णन that was नाही. so coming back, आय थिंक जेव्हाही असं व्हायचं, की मला मुळात आधी असं कधी झालं नाही, की मला एखादा विषय आवडत नाही. इट्स जस्ट मला कळायचं, की हे मला झेपत नाहीये आणि मी बघायचे, की हे मला कसं कळेल. मला म्हणजे फिजिक्स एवढं कधी डोक्यात शिरलं नाही. पण मी आणि डॅडू काय करायचो, माझी जी काही खेळणी असायची, आता माझ्याकडे हॉट व्हील्सचा सेट होता. त्या अशा छोट्या-छोट्या गाड्या आणि ब्रिजेसचा. तर आम्ही तो असा सगळा सेटअप मांडायचो आणि ती गाडी त्या ब्रिजवरनं अशी सोडून द्यायचो आम्ही. तेव्हा ती अशी फास्ट घरंगळत यायची. मग डॅडू मला विचारायचं, की "तुला कळतंय काय होतंय?" आणि मग मी असं आठवत बहुतेक हे ग्रॅव्हिटेशन आणि फ्रिक्शनशी संबंधित आहे का? सो आय थिंक फॉर मी इट वॉज नेव्हर अबाउट की मला हे आवडत नाहीये. आणि आय थिंक होमस्कूलिंगने मला हे दिलं, की आपल्याला आवडत नसलेलं कामही आपल्याला करावं लागतं आणि ते Wow. उत्तमच करायचंय. क्या बात. आणि ते काम केल्यानंतर पर्सनल सॅटिस्फॅक्शन मिळतं. बाकी काही मिळेल न मिळेल एवढा विचार नाही करत ह्याचा. मला करेक्ट. कदाचित मला आजही फिजिक्स इतकं आवडत नाही, पण मला हॉट व्हील्सच्या त्या इन्सिडेंटमुळे मला फ्रिक्शन हळूहळू कळायला लागलं, ग्रॅव्हिटेशन Yes, कळायला correct. लागलं. अँड आय थिंक द होल ऍस्पेक्ट ऑफ लाईफ इन जनरल इज अबाउट सीकिंग सम सेल्फ सॅटिस्फॅक्शन. येस, करेक्ट. वा, मी क्या काम बात नाही है, क्या मी बात नाही है. आणत आहे माझं तुला सांग. त्याबद्दल टाळ्या. अगदी अगदी.
हं. मी थांबते खूप आता. येस. हां. अर्चनाने आता इथे प्रश्न विचारला होता, अर्चना बिरस्पतने, की 8वी मध्ये किंवा 8वी नंतर तुम्ही प्रयोगशाळेमधले जे प्रयोग असतात, म्हणजे सिलेबस मधले प्रयोग असतात, ते तुम्ही कसे करता? तर अर्चना, मला वाटतं तुला तुझ्या प्रश्नाचं याच्यातून उत्तर मिळालं असेल. माझी लॅबोरेटरी सगळीकडे होती, म्हणजे आजीच्या किचन पासून देवाऱ्यापर्यंत, की आपण दिवा लावतोय तेव्हा त्याचा उजेड वेगवेगळ्या धातूंच्या मूर्ती वगैरे असतात. मग ह्या धातूवरून रिफ्लेक्ट होतोय, त्या धातूवर होत नाहीये, किंवा आय थिंक द होल ऍस्पेक्ट ऑफ डुईंग लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट इज दॅट तुम्हाला तो कन्सेप्ट किती कळतोय. आणि माझ्या लॅबोरेटरीमध्ये एक्सपेरिमेंट केल्यानंतर गरम गरम जेवायलाही मिळायचं. सो करेक्ट. येस. 2 in 1 थिंग. वा.